जय येशू. जय जय येशू. प्रेषितांची कृत्य याचा दुसरा अध्याय आणि 16व्या वचनापासून पुढे आम्ही आता पुढे वाटचाल करणार आहोत. आम्ही मागील वचनामध्ये पाहिलं की देवाचा आत्मा या शिष्यांवर उतरून आला आणि मग आम्ही पाहिलं की वारा आणि मग तो आवाज आणि अग्नी या गोष्टी पाहिल्या. प्रभू आपल्या इस्रायल लोकांना भेटत असताना अशाच प्रकारे तो त्यांना भेटत असे. वारा, अग्नी, आवाज. सिनाय पर्वतावर देखील तोच अनुभव त्यांनी घेतला. आणि त्यानंतर 50व्या दिवशी या यरुशलेम शहरामध्ये माडीवरच्या खोलीमध्ये ते पवित्र आत्म्यानं भरले गेले. परंतु लोक त्यांची थट्टा करू लागले. पण अनेक लोक म्हणाले की अरे आमची भाषेमध्ये कसे बोलत आहेत, हे गालिली आहेत ना, पण यांना आमची भाषा कशी अवगत झाली. हे देवाचं काम देवानं त्या लोकांसाठी केलं. जे प्रभूपासून हरवलेले लोक आहेत ते पुन्हा त्याच्या राज्यात आणण्याकरिता प्रभूनं हे महत्कृत्य केलं. प्रभू म्हणाला की मी हरवलेले शोधावयास या जगात आलो आहे. आता दुसऱ्या अध्यायामध्ये आम्ही 16व्या वचनापासून पेत्राची कामगिरी आणि पाहणार आहोत. पेत्राचं पहिलं भाषण. असे 19 भाषणं तुम्हाला प्रेषितांच्या कृत्यामध्ये सापडतील. पेत्राचं हे पहिलं भाषण आहे आणि या भाषणामध्ये तो प्रभू येशू ख्रिस्ताविषयी बोलत आहे. पेत्रानं जवळजवळ 8 भाषणं दिली आहेत. त्याचा उल्लेख अध्याय 2, 3, 4, 5, 10, 11, 15 या विभागामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. त्यानंतर एक भाषण स्तेफन यांनी केला आहे. त्याचा उल्लेख प्रेषितांची कृत्य 7वा अध्याय यामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. एक भाषण याकोबाने केला आहे. त्याचा उल्लेख 15वा अध्यायामध्ये आम्हाला पाहायला मिळतो. आणि 9 भाषणं संत पाऊल यांनी केलेले आहेत. शेवटची जी 2 भाषणं आहेत ते त्यांनी स्वतःचा बचाव करण्याकरिता ती भाषणं दिली आहेत. परंतु 9 भाषणं संत पाऊल यांनी दिलेली आहेत. अशा प्रकारे 19 भाषणं प्रेषितांच्या कृत्यामध्ये तुम्हाला सापडतील. त्यापैकी पहिलं भाषण आम्ही आज अभ्यास करणार आहोत. पेत्राचं पहिलं भाषण कंसामध्ये ख्रिस्त केंद्रित भाषण. त्याच्या भाषणामध्ये तुम्हाला प्रभू येशू ख्रिस्ताला मुख्य केंद्रबिंदू असं पाहायला मिळेल. आता आपण त्या वचनांकडे हळूहळू पुढे जाऊया आणि प्रेषितांची कृत्य याचा 2रा अध्याय यातली काही वचनं पुन्हा आपण पुढं वाचूया. 16वं वचन प्रभूचं सांगतं, परंतु योएल संदेष्टाने जे सांगितले होते ते हे आहे. योएल 2रा अध्याय 28 ते 32 या वचनामध्ये जो उल्लेख आहे तोच उल्लेख प्रेषितांच्या कृत्यामध्ये पेत्र करताना आपल्याला पाहायला मिळतं. 17 वचन, ते म्हणतो शेवटल्या दिवसात असे होईल की मी मनुष्यावर आपला आत्मा त्याचा वर्षाव करेन. तेव्हा तुमचे पुत्र व तुमच्या कन्या संदेश देतील, तुमच्या तरुणास दृष्टांत होतील व तुमच्या वृद्धास स्वप्ने पडतील. आणि त्या दिवसात मी आपल्या दासांवर व आपल्या दासींवर आपल्या आत्म्याचा वर्षाव करीन, म्हणजे ते संदेश देतील. आणि वर आकाशात अद्भुते व खाली पृथ्वीवर चिन्हे, म्हणजे रक्त, अग्नी व धूम्ररूप वाफ असे मी दाखवेन.
परमेश्वराचा महान व प्रसिद्ध दिवस येण्यापूर्वी सूर्य अंधकारमय व चंद्र रक्तमय होईल. 20व्या वचनापर्यंत मी तुमच्याकडे ती वचनं वाचली आहे. आता ज्यावेळेस पहिली मंडळी उदयास येत होती त्यावेळेस त्यांच्याकडं जे नियमशास्त्र होतं ते जुना करार नियमशास्त्र होतं. आणि त्या जुन्या करारामधून योएलाची भविष्यवाणी तेथून पेत्रानं या लोकांसंगती बोलायला सुरुवात केली. आता पुष्कळ लोक त्या ठिकाणी उभे आहेत. हे 12 जे शिष्य आहेत ते त्या ठिकाणी उभे आहेत. मती त्याची त्यामध्ये भर पडली आहे. आता हे 11 शिष्य पेत्राबरोबर उभे आहेत आणि पेत्र पहिलं भाषण करताना आपल्याला त्या ठिकाणी दिसत आहे. योएलाच्या भविष्यवाणीची परिपूर्णता झाली आहे हे पेत्रानं त्या यहुदी लोकांना स्पष्ट करून सांगितलं. आणि परमेश्वरानं जे शब्द बोलले होते, जे सांगितलं होतं ते घडून आलं आहे. आणि देवानं तारण तुमच्यापर्यंत पोहोचवलं आहे. परमेश्वराचं तारण आज आम्हाकडं आलं आहे. या युगाला आम्ही नवीन युग असं संबोधलं होतं मागील संदेशामध्ये. आता मसीहाचं राज्य किंवा मसीहाचं युग या ठिकाणी सुरू झालं आहे. आणि म्हणून पेत्राच्या भाषणामध्ये त्याचा मुख्य केंद्र बिंदू प्रभू येशू ख्रिस्त आहे. त्याचं वर्णन तुम्हाला पुढं पाहायला मिळेल आणि ते मी तुमच्याकरिता वाचणार आहे. आपलं बायबल उघडा असेल तर आपण ते बायबल समोर घ्या आणि पहा. 22 वचन. अहो इस्रायल लोकांनो, ह्या गोष्टी ऐका. नासोरी येशूच्या द्वारे देवाची जी महत्कृत्य अद्भुते व चिन्हे तुम्हाला दाखवली त्यावरून देवाने तुम्हाकरिता पटविलेला असा तो मनुष्य होता ह्याची मी तुम्हाला माहिती आहे. तो देवाच्या ठाम संकल्पानुसार व पूर्वज्ञानानुसार तुमच्या स्वाधीन झाल्यावर तुम्ही त्याला धरून अधर्म्याच्या हाताने वधस्तंभावर खिळून मारले. त्याला देवाने मरणाच्या वेदनांपासून सोडून उठवले, कारण त्याला मरणाच्या स्वाधीन राहणे अशक्य होते. अगदी स्पष्ट स्वच्छ शब्दात पेत्रानं आपल्या भाषणाची सुरुवात केली. प्रथम योएलाची भविष्यवाणी सांगितली, त्यानंतर प्रभू येशू ख्रिस्त जे मसीहाचं युग त्याविषयी त्यानं सांगितलं की तो तुमच्याकडे आला, परंतु तुम्ही लोकांनी त्याला अधर्म्याच्या हाताने वधस्तंभी दिलं. तो मेला, परंतु तो मृत्यूत राहणं हे शक्य नव्हतं आणि म्हणून तो मृत्यूतून पुन्हा उठला. थोडक्यात प्रभू येशूची सुवार्ता देवाचा पवित्र आत्मा पेत्रामार्फत लोकांना सांगताना आम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळतं. हे चिन्ह, हे चमत्कार हे आम्ही उत्तम शुक्रवारी पाहिले आहेत की प्रभू मृत्यूतून पुन्हा उठला, तो स्वर्गात चढला, त्याचं स्वर्गारोहण आम्ही पाहिलं आहे. आणि म्हणून पेत्र प्रभू येशू ख्रिस्ताविषयीची साक्ष 22 ते खाली 41 वचनापर्यंत तो बोलत आहे. त्याचा पहिला भाषणातला शब्द होता तो नासरेतातला येशू. आणि त्याचं भाषण 6 पायऱ्यांमध्ये विभागलेलं तुम्हाला पाहायला मिळेल. पहिली पायरी 22 वचन, त्याचं पृथ्वीवरील जीवन आणि सेवा या संबंधी पेत्रानं लोकांना सांगितलं. वचन 23 मध्ये पायरी क्रमांक 2 त्याच्या मृत्यूविषयी पेत्र या लोकांशी बोलत आहे. पायरी क्रमांक 3 24 ते 32 या वचनांमध्ये
प्रभू येशू ख्रिस्ताच्या पुनरुत्थानाविषयी पेत्र लोकांना साक्ष देत आहे. या ठिकाणी आम्ही पाहतो स्तोत्रसंहिता 16:8 की प्रभू मृत्यूतून उठणार आहे. त्या संबंधीची भविष्यवाणी जी झाली होती ती त्या ठिकाणी पूर्ण झाली आपल्याला पाहायला मिळतं. आणि या ठिकाणी आम्ही दाविदाविषयी वाचतो, कारण ते यहुदी लोक होते आणि ते दाविदाविषयी विचार करीत होते. परंतु या ठिकाणी आम्ही 29व्या वचनामध्ये त्याचं वर्णन आता पाहत आहोत. बंधुजन हो, कुलाधिपती दावीद ह्याच्याविषयी मी तुम्हाबरोबर प्रशस्तपणे बोलतो. तो मरण पावला, पुरला गेला व त्याची कबर आजपर्यंत आपल्यामध्ये आहे. तो संदेष्टा होता आणि त्याला ठाऊक होते की देव शपथ वाहून त्याला म्हणाला, तुझ्या संतानातील एकाला तुझ्या राजासनावर हे मी बसवीन. यहुदी लोकांसंगती बोलण्याकरिता नियमशास्त्राचा आधार घेणं आवश्यक होतं. परंतु त्या नियमशास्त्राने देखील आम्हाला प्रभू येशू ख्रिस्ताकडे बोट दाखवलं आहे. आणि जुन्या करारामध्ये ज्या ज्या भविष्यवाण्या प्रभू येशू ख्रिस्ताविषयी केलेल्या होत्या त्या सगळ्या भविष्यवाण्या या ठिकाणी आपल्याला पूर्ण होताना पाहायला मिळतात. बत्तीस वचनामध्ये आम्ही पाहतो की देवानं त्याला मृत्यूमधून उठवलं. आणि पुनरुत्थानाचे 4 पुरावे पेत्रानं त्या सभेमध्ये दिले की तो प्रभू येशू ख्रिस्त देवाचा पुत्र होता. हा पहिला पुरावा तो नासरेतमधून होता. तो माणसाचा पुत्र होता. त्यानंतर दुसरा पुरावा दाविदाविषयी जी भविष्यवाणी केली होती, स्तोत्र संहिता 16:8 ते 11 आणि या अध्यायामध्ये 25 ते 31 ही वचनं. तिसरा पुरावा जे विश्वासणारे जन आहेत ते विश्वासणारे जन जे आज उभे आहेत आणि त्याची साक्ष देत आहेत. आणि चौथा पुरावा म्हणजे देवाचा पवित्र आत्मा. 33 ते 35 या वर्षामध्ये देवाच्या पवित्र आत्म्याचा पुरावा त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. आणि त्याद्वारे पाप्यांची सुटका, पाप्यांचं तारण होत आहे हे आम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळतं. चौथी पायरी. चौथ्या पायऱ्यामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताला उंचावण्यामध्ये पेत्रानं पुढाकार घेतला. 33 ते 36 ही वचनं पुन्हा आम्ही त्याकडे लक्ष घालणार आहोत. 33 ते 36 ही वचनं मी तुमच्यासमोर वाचतो. म्हणून तो देवाच्या उजव्या हाताकडे बसवलेला आहे. त्याला पवित्र आत्म्याविषयीचे वचन पित्यापासून प्राप्त झाले आहे. आणि तुम्ही जे पाहता व ऐकता त्याच्या त्याने वर्षाव केला आहे. कारण दावीद स्वर्गात चढून गेला नाही, पण तो स्वतः म्हणतो, परमेश्वराने माझ्या प्रभूला सांगितले की मी तुझ्या शत्रूचे तुझ्या पायासाठी आसन करीपर्यंत तू माझ्या उजवीकडे बसून राहा. म्हणून इस्रायलाच्या सर्व घराण्याने ते निश्चयपूर्वक समजून घ्यावे की ज्या येशूला तुम्ही वधस्तंभावर खिळून मारले त्याला देवाने प्रभू व ख्रिस्त असे करून ठेवले आहे. अद्भुत आहे. प्रभू येशू ख्रिस्त मृत्यूतून उठला याची वाच्यता या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. पाचवी त्याच्या संदेशातली पायरी 37 ते 39 या वचनामध्ये आम्हाला पाहायला मिळते. आणि त्यानं सांगितलं त्या ठिकाणी की त्याद्वारे
तारण किंवा मुक्ती या जगामध्ये परमेश्वरानं बहाल केली आहे. आणि ही वचनं आम्ही वाचणार आहोत, कारण ही अतिशय महत्त्वाची वचनं मला वाटतात. आणि म्हणून आपण पुन्हा 37, 38 आणि 39 ही 3 वचनं वाचूया. हे ऐकून त्यांच्या अंतःकरणात चुटपुट लागली आणि ते पेत्र व इतर प्रेषित यांना म्हणाले, बंधुजन हो, आम्ही काय करावे? पेत्र त्यांना म्हणाला, पश्चाताप करा आणि तुमच्या पापांची क्षमा व्हावी, म्हणून तुम्ही प्रत्येकजण येशू ख्रिस्ताच्या नावाने बाप्तिस्मा घ्या, म्हणजे तुम्हाला पवित्र आत्म्याचे दान प्राप्त होईल. कारण हे वचन तुम्हाला तुमच्या मुलाबाळांना व जे दूर आहेत त्या सर्वांना, म्हणजे जितक्यांना परमेश्वर आपल्या देव स्वतःकडे बोलवेल तितक्यांना दिले आहे. तारण, मुक्ती येशूच्याच नावाने मिळणार हे या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळतं या 5व्या पायरीमध्ये. आणि स्पष्टपणे पेत्रानं त्यांना संकेत दिला. ज्यावेळेस यहुदी लोकांनी त्यांना प्रश्न केला की आम्ही काय करावं, तर त्याचं उत्तर प्रश्नाचं असं आलं, पश्चाताप करा, तुमच्या चुकांची पापांची कबुली देवाला द्या, त्यानंतर तुम्ही प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवा आणि त्याच्या नावात बाप्तिस्मा घ्या. विश्वास ठेवा आणि बाप्तिस्मा घ्या, ह्या सूचना पेत्रानं त्यांना केल्या. पश्चाताप ही पहिली पायरी आहे तारण होण्याची. आम्हाला प्रभूवर विश्वास ठेवणं आवश्यक आहे आणि त्याच्या नावानं जाहीररित्या आम्हाला बाप्तिस्मा घेण्याची आवश्यकता आहे. ज्यावेळेस आम्ही बाप्तिस्मा घेतो त्यावेळेस उघड रीतीनं आम्ही ख्रिस्ताचा स्वीकार करतो आणि जाहीर करतो की तो माझा तारणारा देव आहे. जर मग त्यांनी या गोष्टी केल्या तर त्यांना 2 बक्षीस प्राप्त होतील. बक्षीस क्रमांक 1, पापांची क्षमा त्यांना मिळेल. बक्षीस क्रमांक 2, पवित्र आत्मा त्यांच्या जीवनात येऊन त्यांचं जीवन परिवर्तित करेल. 2 देणग्या प्रभूवर विश्वास ठेवल्यानंतर आम्हाला प्राप्त होतात. पापांची क्षमा, नंबर 2, देवाच्या पवित्र आत्म्याद्वारे आमच्या जीवनामध्ये परिवर्तन. आणि हेच भाष्य पेत्रानं या यहुदी लोकांबरोबर केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. पेत्रानं थोडक्यात त्यांना सांगितलं की तुमचं तारण होण्याकरिता काय मार्ग आहे, कसं तुमचं तारण होईल. आज हा मोठा प्रश्न अनेक जगातील लोकांसमोर उभा आहे. त्याचं उत्तर या वचनांमध्ये आम्हाला पाहायला मिळतं की आम्ही प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवला पाहिजे, पश्चाताप केला पाहिजे, बाप्तिस्मा घेतला पाहिजे आणि मग आम्हाला पापांची क्षमा आणि देवाचा आत्मा त्याच्यातून आमच्या जीवनामध्ये बदल या गोष्टींचं बक्षीस आम्हाला प्राप्त होतं. पेत्राच्या संदेशाची 6वी पायरी, नवा समाज तयार झाला. प्रभूचा नवा समाज. त्याचं वर्णन 40 आणि 41 या वचनामध्ये आम्ही वाचणार आहोत. 40 आणि 41. आणखी त्याने दुसऱ्यांना पुष्कळ गोष्टी सांगून त्यास साक्ष दिली व बोध करून म्हटले, ह्या कुटील पिढीपासून तुम्ही आपला बचाव करून घ्या. तेव्हा ज्यांनी त्याच्या संदेशाचा स्वीकार केला त्यांचा बाप्तिस्मा झाला आणि त्या दिवशी त्यांच्यात सुमारे 3000 माणसांची भर पडली. हालेलुया, प्रभूची स्तुती असो. किती लोकांची भर पडली? 3000 लोक प्रभूच्या मंडळीमध्ये त्यांची भर पडली. आणि शिष्यांची ती मंडळी आता वाढायला लागली, विस्तृत व्हायला लागली.
आम्ही पाहिलं होतं यरुशलेमेत, यहुद्यात, शम्रोनात, पृथ्वीच्या शेवटापर्यंत प्रभूच्या मंडळीची आता विस्तार होणार आहे. कारण शुभवर्तमान माणसांच्या जीवनात परिवर्तन आणतं. हा संदेश, हा पहिलं भाषण पेत्रानं करताच 3000 लोकांची भर मंडळीमध्ये पडली. आणि म्हणून आता या मंडळीचं चित्र आता स्पष्ट होत चाललं आहे. आणि थोडक्यात मला तुम्हाला या मंडळीचं आता चित्र सांगायचं आहे. त्याचे जे वैशिष्ट्य, ते वैशिष्ट्य तुम्हाला मला सांगायचे. आणि त्याचे वैशिष्ट्य 42 ते 47 या वर्षामध्ये तुम्हाला पाहायला मिळते. आणि मग त्याला अ ब क ड असं मी संबोधणार आहे आणि तुम्ही त्यांचं टिप्पण करू शकता. ही मंडळी शिकणारी मंडळी होती. त्यांना शिकून घेण्याची आवड होती. आणि 42 वचन तुमच्यासमोर पुन्हा मला ते वाचायला आवडेल. 42 वचन आपण वाचूया. ते प्रेषितांच्या शिक्षणात आणि सहवासात, भाकर मोडण्यात व प्रार्थना करण्यात ते तत्पर असत. शिकण्यात, शिक्षण घेणारं चर्च, शिक्षण घेणारी मंडळी. मी पहिली मंडळी, माता मंडळी याचं वर्णन तुम्हाला करीत आहे. पहिली मंडळी शिक्षण घेणारी मंडळी होती. लर्निंग चर्च. देवाच्या वचनांवर त्यांनी आपलं जीवन समर्पित केलं. ही मंडळी शिक्षण देणारी मंडळी होती. या मंडळीमध्ये फेलोशिप, सहभागिता होती. या मंडळीमध्ये भाकर मोडण्याची प्रथा होती आणि प्रार्थना या मंडळीमध्ये होत असे. 43 वचनामध्ये अनेक चमत्कार या देवाच्या सेवकांमार्फत मंडळीमध्ये घडताना लोक पाहत होते. थोडक्यात पवित्र आत्मा त्या ठिकाणी उपस्थित होता आणि जिवंत चर्च होतं. आणि जिवंत मंडळी, प्रभूची मंडळी शिकवून घेणारी आणि शिकवणारी मंडळी होती. पहिली मंडळी ही एकत्र होती. ऐक्य होतं त्यांच्यामध्ये. ती मोठी होती. जे आम्ही आता वाचलं की 3000 लोकांची भर एकाच दिवशी त्यामध्ये पडली होती. आणि म्हणून पुढची वचनं जे आहेत आम्ही 43, 44 ही वचनं देखील आम्ही वाचूया. तेव्हा प्रत्येक मनुष्याला भय वाटले आणि प्रेषितांच्या हातून पुष्कळ अद्भुत कृत्य व चिन्हे घडत होती. तेव्हा विश्वास ठेवणारे सर्व एकत्र होते आणि त्यांचे सर्व काही सामायिक होते. आणि ही मंडळी वाढीव मंडळी होती. 47 वचन आम्हाला सांगतं की ते वाढत होते. सर्व लोक त्यांना प्रसन्न असत आणि प्रभू तारण प्राप्त होत असलेल्या माणसांची दररोज त्यांच्यात भर घालीत असे. वैशिष्ट्य, ते ऐक्यानं भरलेले होते, ती मंडळी मोठी होती आणि ते रोज वाढत होते. आणि जे सदस्य होते मंडळीचे, ते एकमेकांवर प्रीती करणारे सदस्य होते. हे आम्ही त्या वचनामध्ये वाचत आहोत. या मंडळीचं, पहिल्या मंडळीचं वैशिष्ट्य फार महत्वाचं आहे. कारण आजच्या मंडळीमध्ये काय फरक पडलाय काय, ते आम्ही आमच्या प्रश्नांची उत्तरं या वचनाच्या प्रकाशात पाहणार आहोत. दररोज हा शब्द तुम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळेल. दररोज, दररोज. प्रेषितांचे कृत्य 2 अध्याय 46 वचन.
प्रेषितांची कृत्य 6वा अध्याय 1 वचन, ते रोज एकत्र मिळत असत. रोज ते रोज एकमेकांची काळजी घेत असत. प्रेषित 6:1. प्रेषित 2:47. रोज ते लोक, त्यांच्यामध्ये लोकांची भर पडत असे. रोज रोज ते नियमशास्त्र किंवा बायबल आमच्या भाषेमध्ये पवित्र शास्त्र याचा अभ्यास करीत असत. प्रेषितांची कृत्य 17वा अध्याय 11 वचनामध्ये तुम्हाला त्याचा उल्लेख पाहायला मिळेल. आणि 16 आणि 5, प्रेषित 16 आणि 5, दररोज ते वाढत होते. त्यांची संख्या वाढत होते. ख्रिस्तीत्व हे त्यांचं दैनंदिन जीवनाचं क्रम होता. आठवड्यातून एकदा नाही, आठवड्यातून 2दा नाही, आठवड्यातून 3दा नाही, परंतु प्रतिदिनी ते परमेश्वराची गौरव आणि सेवा करताना आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळत होतं. का बरं? का बरं असं घडत होतं? कारण ते पुनरुत्थित ख्रिस्तावर, त्या जिवंत देवावर खरी प्रीती करीत होते. चांगलं ते करण्याचा ते प्रयत्न करीत होते. देवाच्या राज्यात लोकांना आणण्याकरिता ते अग्रेसर होते. प्रेषित 2:21 आणि रोमकरास पत्र 10 आणि 13 या वचनावर त्यांनी जास्त भर दिला होता. जो कोणी परमेश्वराला, प्रभूला हाक मारील, येशूला हाक मारील, त्याचं तारण होईल. आज जे तुम्ही ऐकणारे आहात, तुम्ही प्रभू येशूला हाक मारली काय? आज आमचा उद्धार झालाय काय? मग आम्ही उद्धार झालो तर आम्ही मंडळीमध्ये आहोत, आणि मंडळीची जी वैशिष्ट्य आम्ही पाहत आहोत, त्या वैशिष्ट्यांद्वारे किंवा आजची जी आमची मंडळी, त्यामध्ये हे वैशिष्ट्य आम्हाला पाहायला मिळतात का? दे ऑल वर टुगेदर, एकत्र होते. त्यांची मालमत्ता एकत्र होती. दुसरा अध्याय 44-45 वचनामध्ये आम्ही पाहतो की त्यांची मालमत्ता देखील एकत्र होती. आणि हे स्वतःहून ते गोष्टी करत होते, एकमेकांची काळजी घेण्याकरिता, देवाची स्तुती आराधना करणारं असं हे चर्च, अशी ही मंडळी, माता मंडळी होती. ही मंडळी होती, परंतु ही घराघरामध्ये भेटत असे आणि अनेक लोकांची भर प्रतिदिनी त्यामध्ये पडत असे. प्रार्थनेमध्ये ही मंडळी तत्पर होती. सुवार्ता सांगणारी मंडळी. ही मंडळी सुवार्ता सांगत असे. एकमेकांसंगती ज्यावेळेस ते चर्चा करीत असत, बोलत असत, त्यावेळेस देवाचा महिमा ते करत असत. आणि म्हणून अनेक लोकांची भर त्यांच्यामध्ये पडत असे. जोपर्यंत आम्ही सांगणार नाही तोपर्यंत लोक ऐकणार नाहीत, आणि जोपर्यंत ते ऐकणार नाहीत तोपर्यंत देवाच्या वचनावर विश्वास ठेवणार नाहीत, आणि जोपर्यंत ते विश्वास ठेवणार नाही तोपर्यंत त्यांचं तारण होणार नाही. हे देवाचं वचन आम्हाला स्पष्ट सांगतं. जा आणि त्यांना सांगा. आणि जसा पवित्र आत्मा या शिष्यांवर आला तशा वेगानं ते खाली आले, आणि त्या वेगानं त्यांनी देवाची वचनाची घोषणा केली. पेत्रानं एकच भाषण केलं, आणि मला आजही त्याचं नवल वाटतंय, आश्चर्य वाटतं की एकाच दिवशी 3000 लोक प्रभूनं त्यांच्या मंडळीमध्ये भर घातली. पवित्र आत्मा हा देवाची सेवा कार्य करणारा आत्मा आहे. तर तो आमच्या ठाई आहे, तर तो आम्हाला स्वस्थ बसू देत नाही. सातत्यानं त्याने सुवार्तेमध्ये भाग घेतला. सुवार्ता सांगण्यामध्ये त्यांनी पुढाकार घेतला. ही वैशिष्ट्य आम्हाला आमच्या आजच्या निजी मंडळीमध्ये आढळतात काय? हा प्रश्न आहे माझा.
आम्ही त्याची शहानिशा करू शकतो आणि पुन्हा त्याचा उजळणी जी आहे ते आम्ही पाहू शकतो की जी त्यांची वैशिष्ट्य होती ती वैशिष्ट्य आहे की शिक्षण घेणारे, शिक्षण देणारी अशी ती मंडळी होती. ऐक्याची मंडळी, मोठी मंडळी, वाढणारी मंडळी अशी ती मंडळी होती. दररोज देवाचं काम ही मंडळी करत असे. स्वतःच्या उन्नतीकरिता, इतरांच्या उन्नतीकरिता ते झटत असत. आणि ही मंडळी सुवार्ता सांगणारी मंडळी होती. आज ही वैशिष्ट्य आमच्या मंडळीमध्ये आम्हाला टिकवायची आहेत. मूळ मंडळीमध्ये जो अभिषेक प्रभूने दिला तो अभिषेक आजही प्रभू आम्हाला देत आहे. काल, आज, युगाने तो सारखाच आहे. आणि म्हणून प्रभूला आम्ही प्रार्थना करूया की प्रभू आमच्या मंडळीमध्ये देखील हे वैशिष्ट्य असू दे. एकमेकावर प्रीती करणं, एकमेकांची काळजी घेणं आणि आठवड्यातून एकदा नव्हे परंतु दररोज आम्हाला हे करण्याकरिता आणि सुवार्ता सांगण्याकरिता, तुझं वचन इतरांना सांगण्याकरिता मदत कर. तशाचद्वारे मंडळी वेगानं वाढत राहणार आहे. प्रभू येशू ख्रिस्त करो हे करण्याकरिता तुमचं आणि माझं तो सहाय्य करो. प्रभू येशू, प्रार्थना करूया. प्रभू येशू, आम्ही तुला धन्यवाद देतो की तुझी मंडळी जी तू बांधलीस प्रभूजी, ज्या मंडळीची सुरुवात यरुशलेमेपासून झाली प्रभू, ती मंडळी वेगानं वाढत राहिली. आज आम्हाला देखील वेगानं वाढण्याची आवश्यकता आहे प्रभूजी. इतरांना वचन सांगण्याची आवश्यकता आहे प्रभूजी, कारण अनेक लोक हरवलेले असते तिथे. तू आज तुझ्या आत्म्याचं मार्गदर्शन तू आम्हा प्रत्येकाला दे. या वचनांद्वारे आम्ही तुझे आभार मानतो. प्रभू येशूच्या नावात मागतो म्हणून तो आहे. आमेन.